नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे यांची नुकतीच नागपूर येथे बदली झाली असून या बदलीनिमित्त नांदगावपेठ पोलीस स्टेशन व शांतता समिती तसेच गावकऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मोठ्या संख्येने शांतता समितीचे सदस्य, विविध संघटना, संस्था तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार संजय देऊळकर यांनी केले। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, नांदगावपेठ। निरोप देताना अशी भावूक झालेली मंडळी, भावूक झालेले कर्मचारी आणि भावूक झालेले त्यांचे सहकारी मी आज पहिल्यांदा अनुभवत आहे। आणि खऱ्या अर्थाने मला तरी असं वाटतं की हा माझ्यासाठी सुद्धा एक दुःखद क्षण आहे की सर आपल्यासोबत यानंतर राहणार। या पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे अनेक पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, अनेक मंडळाचे सदस्य हे जेव्हा निरोप द्यायला येतात याचा अर्थ खऱ्या अर्थाने या माणसानं माणसं गमावली आहे। आणि ज्या माणसानं माणसं गमावली त्याच माणसासाठी जेव्हा अनेक हात पुढे येतात तेव्हा निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये याहीपेक्षा नवीन आणि याहीपेक्षा चांगलं अधिक परमेश्वरानं आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे। त्यासाठी मी आपल्याला माझ्या नांदगावपेठ ग्रामवासियांच्या वतीनं पुढील भावी कार्यक्षेत्राच्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपल्या पोलीस स्टेशनला जे 3 वर्ष 2.5 वर्ष जे दिवस आपल्या ठाण्यात काढले त्यामध्ये साहेबांनी जो न्याय दिला तो एकदम साहेबांना सॅल्यूट करण्यासारखा। जॉईन झालो, मला काळे साहेबांचा 5 महिन्याचा सहवास लाभला। खरोखर साहेबांसारखं नेतृत्व कोणत्याच अधिकाऱ्यांचं मी आजपर्यंत बघितलं नाही। कारण साहेबांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय पाहिजे, कोणती आवश्यक आहे, आपल्याला कोणती अडचण आली लगेच ते सॉल्व करायचं। मी दुपारी साहेबांना त्या भाषेत बोललो की सर म्हटलं, साहेबांनी म्हटलं की मला दात आहे म्हणे। म्हटलं सर एवढ्या लवकर कशी काय? नाही म्हणे दात आहे। म्हटलं सर आपल्यासारखे अधिकारी मला आजपर्यंत लाभले